आणि जगातला ब्रह्मदेशाचा एकूणचा सगळ्यात मोठा स्वर्णिम पायगोडा बांधण्याचं जर काम कोणी केलं असेल, इतिहास पहा, तर ते तपोस्वामी भल्लिक या 2 सार्तवाहक बंजारांनी केलेला आहे. आणि म्हणून एवढंच नाही, त्याची सगळ्या आयुष्यातली संपत्ती त्यांनी लावली आणि जे त्यांची संपत्ती संपल्यानंतर त्यांनी 7 देशाच्या राजा महाराजाची संपत्ती घेतली, मदत घेतली आणि जगातला सगळ्यात मोठा स्वर्णिम पायगोडा ब्रह्मदेशाच्या एकूणमध्ये या ठिकाणी बांधला. म्हणजे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, की जगाच्या पातळीवर 8 देशाच्या 7 देशाच्या राजा महाराजाची मदत ते राजा महाराजा कसे करू शकतात ना. आंतरराष्ट्रीय पातळीवर यांनी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये राजा महाराजांना रसद पुरवलेली आहे बरं का. हाच अनुभव अनाथ पिंडकाच्या संदर्भामध्ये आजही तुम्ही जेतवनमध्ये जा, अनाथ पिंडके बंजारा होते, सार्थक होते आणि 547 जातक कथांमध्ये पहिली बंजारा जातक कथा आहे. वाय? आणि म्हणून या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धर्म कुठलाही असो, बौद्ध धर्म असो की जैन धर्म असो की शीख धर्म असो की मुस्लिम धर्म असो की ख्रिश्चन धर्म असो, सगळ्या धर्मियांना तन मन धन आणि बलिदानाने योगदान देणारा बंजारा समाज, हा बंजारा समाजाचा विचार संत सेवालाल महाराज वाहत होते बरं का. हा विचार, हा मानवतावादी विचार लखीशाह बंजारा मानत होते. म्हणजे मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, या राज्याच्या त्या काळातल्या सीमारेषेमध्ये 5 लाख आदिवासींचं नेतृत्व करणारा गोविंद गुरु बंजारा होता. त्याला कुठल्या धर्माची अलर्जी होती, म्हणून त्या गोविंद गुरु बंजारावर हे ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे 1916ला ज्यावेळेस 1919 जालियनबाग हत्याकांडाची चर्चा आपण केली, ज्याच्यामध्ये 300-350 लोक मेलेली होती, या ठिकाणी 150,000 लोक मेली, परंतु त्याची चर्चा नाही झाली. माणसं किती मेली हा महत्वाचा नाही, इतिहास लपिलाच होतो याचं मला दुःख आहे. आणि मग तो इतिहास उजागर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि मला या गोष्टीचं मला आनंद या ठिकाणी वाटतो की ज्या BS4 मध्ये मी दलित शोषित समाज संघर्ष समितीमध्ये त्याचं जे मला बाळकडून मिळालं, त्याच्यामधून मला या गोष्टी शिकता आला. म्हणून पहिला ग्रंथ मी बंजारा समाजावर जिप्सी बंजारा पूर्वी कोण होते हा ग्रंथ जर तुम्ही वाचला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते, जो ओबीसी साठी लिहिलेला ग्रंथ आहे, तो विचाराचा धागा घेऊन प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी लेखन केलेलं आहे. आणि जाता जाता मला या ठिकाणी म्हणायला पाहिजे ग्रंथाच्या बाबतीमध्ये की शहीद मनीषिंग पवार बरं का, शहीद मनीषिंग पवार, बिंजा परिवार, पवार परिवार, माझ्या कुळातील परिवार, त्याच्या सिखी इतिहासामध्ये पहिल्या गुरुपासून शेवटच्या गुरूंपर्यंत 108 लोकांनी पारिवारिक शहादती 200 वर्षाच्या इतिहासामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे जगाच्या पाठीवर एखाद्या परिवाराने मानवतावादी इतिहास हा प्रामुख्याने घडविण्यासाठी, त्यागाचा इतिहास घडविण्यासाठी, बलिदानाचा इतिहास घडविण्यासाठी, गुरुसाठी काही करण्याचा इतिहास घडविण्यासाठी एका परिवारातल्या लोकांनी, ज्यांच्याकडे अब्जावधी रुपयाची संपत्ती, देश विदेशात त्यांचा व्यापार आहे, त्या लोकांनी 108 लोकांनी 133 वर्षाच्या पवार परिवारातील लोकांनी शहादत दिले, लक्ष्या बंजाराच्या 52 लोकांनी शहादत दिले. म्हणजे 108 शहादत देणारा हा सिखी इतिहास घडविण्याचं काम जर कोणी केलं नसेल तर या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून काळ कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, जात कुठलीही असो, व्यक्ती कुठलाही असो, त्या सर्वांना तन मन धन आणि बलिदानाने योगदान देणारा बंजारा याचा धर्म कोणता जर तुम्ही मला विचारला तर तो धर्म मानवतावादी हा धर्म आहे. तर मानवतावादी विचाराचा धागा घेऊन गेल्या 30 वर्षापासून मी प्रामुख्यानं हा सगळा अव्याप्त लेखनाचं कार्य मी केलेलं आहे. त्या मी भेटलेलो आहोत आणि आता आम्ही 40 खंडाचं लेखन कार्य पूर्ण करूनच ते आम्ही थांबणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता मला या ठिकाणी एवढं म्हणता येईल की उजडा हुआ चमन, ये उजडा हुआ चमन, ये उजडा कारवा सैला रस्तोगीने लिहिलेला आहे बरं का. बंजाराविषयी सैला रस्तोगीने लिहिलेला आहे. बौद्ध जातक कथांमध्ये पहिलं जातक कथामध्ये आहे, अनेक जैन धर्माच्या याच्यामध्ये, सगळ्यांच्या याच्यामध्ये आहे. ब्रिटिशांनी तर त्यांच्या इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम इस्टॅब्लिश करण्यासाठी आमच्यावर गुन्हेगारी चमत कायदाच लादला. 81 वर्ष आम्हाला राबून ठेवलं. 12 ऑक्टोबर 1871 गुन्हेगारी 81 वर्ष. म्हणजे जगाच्या पाठीवर ज्या बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये, नोमॅड्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहित असेल की रायटिंग्स अँड स्पीचेस मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये B.R. आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की हे प्रामुख्याने खऱ्या अर्थानं डिझर्व करणारे लोक आहेत आणि त्यांना तुम्ही मदत केली नाही, त्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून या ओबीसी समाजाला, ह्या नोमॅड समाजाला तुम्ही संवैधानिक चौकटीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. 54 याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या भाषणामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी सैला रस्तोगीने सांगितले की उजडा वा चमनी उजडा कारवा,
ये उजड़ा हुआ चमन, ये उजड़ा कारवा, कोई भी नहीं हम पर मेहरबा, पीड़ा जगी जगीसी, पीड़ा जगी जगीसी. ये बंजारा जिंदगी, बंजारा जिंदगी, बंजारा जिंदगीचा मानवतावादी विचार हे व्हायला मला कोणी रोखू शकत नाही. आणि तो विचार आपण आचरणात आणला पाहिजे. जो बुद्धाचा विचार आहे, जो बाबासाहेबांचा विचार आहे, जो येशू ख्रिस्ताचा विचार आहे, सर्व मानवतावादी विचाराचा इतिहास आहे. अशा इतिहास लेखनासाठी मी स्वतःला आम्ही पवार दाम्पत्य आम्ही वाहून घेतलेला आहे. तुमचे आशीर्वाद, तुमचे आशीष, तुमच्या प्रेरणा हे सदैव पाठीशी आहेत. आणि माझा गौरव हा माझ्या विद्यार्थ्याच्या हस्ते होतो, त्याच्या संस्थेच्या हस्ते होतो, हा माझ्या महत्वाचा आहे. त्यामुळं या ठिकाणी विशेष करून संघर्ष मी या ठिकाणी आभार तर मी या ठिकाणी व्यक्त करणार नाही, परंतु त्याला भावी आयुष्यासाठी, भावी कार्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.